काल पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात एका 21 वर्षीय तरुणीचं 2 मुस्लिम तरुणांनी अपहरण केलं। लग्नाची खरेदी करायला गेली असताना तिच्यासोबत तिची आई आणि भाऊ होते। त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून तिला तिथून पळवून नेण्यात आलं। त्यानंतर लगेच तातडीने त्यांनी पोलिसात धाव घेतली, याची तक्रार केली आणि त्यानंतर तातडीने पोलिसांनी 6 पथकं या मुलीच्या शोधासाठी रवाना केली। एकूणच आज भिगवण परिसरात बंद पुकारण्यात आला होता। शिवाय आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चाचं आयोजन देखील केलं होतं। त्या मुलीला शोधण्यासाठी या संपूर्ण मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंदू समाज या सगळ्यासाठी आक्रमक झाला होता, कारण या तरुणांनी त्या मुलीला पळवून नेलं होतं। हे सगळं होणार होतं, मोर्चाला सुरुवात होणार होती 4 वाजता। मात्र आता या सगळ्यामध्ये मोठा ट्विस्ट आला, तो म्हणजे जेव्हा मोर्चा सुरू होणार होता त्याआधीच ज्या मुलीला पळवून नेलं होतं त्या मुलीने एक व्हिडिओ प्रसिद्ध केला। त्या व्हिडिओमध्ये तिने असं म्हटलं की माझ्यावर कुठलीही जबरदस्ती केलेली नाही, माझं आणि ज्या मुलाने मला पळवून नेले त्याचं 2 वर्षापासून प्रेमसंबंध आहेत आणि मी त्याच्यावर प्रेम करते, त्याने माझ्यावर कुठलीही जबरदस्ती केली नाही, मी माझ्या मर्जीने त्याच्यासोबत आलेली आहे, असं तिने त्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं। वर्षापासून प्रेम संबंधात आहे, तर काल झालेल्या प्रकरणात माझ्यावरती कोणतीही जबरदस्ती केली नाही, मी माझ्या स्वतःच्या मर्जीने आली, माझ्यावरती अपहरण झाले नाही किंवा चटणी वगैरे टाकण्यात आली नाही, तर राजकीय माणसांनी डोळे त्यांच्या स्वतः। मात्र या सगळ्यामुळे परिसरात खूप तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे हिंदू समाज देखील आक्रमक झाला होता। मुख्यमंत्र्यांनी देखील या सगळ्याची दखल घेतली होती, यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती, पण या सगळ्यावर आता त्या मुलीने खुलासा केलेला आहे। मात्र असं असून देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे की त्या मुलीला जबरदस्ती व्हिडिओ करायला लावलाय, हे सगळं जबरदस्तीने झाले। त्यामुळे आता जोपर्यंत ही मुलगी स्वतःहून भेटत नाही किंवा स्वतःहून पोलीस याचा शोध घेत नाही, ती पोलिसांना येऊन सांगत नाही, तोपर्यंत या सगळ्या गोष्टीचा खुलासा होणं बाकी आहे।